गणपती बाप्पा मोरया. एका शहरात दानचंद नावाचा एक माणूस राहत होता. तो एवढा कंजूस होता की एक पैसाही कोणाला देत नसे. एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली, अहो, गंगा नदी येथून फक्त 11 कोस लांब आहे. तुम्ही आयुष्यभर फक्त पैसे कमावले आणि सेव्ह केले. आता तुमचं वय होत आलं आहे. किमान एकदा तरी गंगेत जाऊन स्नान करून पुण्य कमावा. तुम्हाला आणि आपल्या पुढच्या पिढीला याचा फायदा होईल. दानचंद म्हणाला, अगं बाई, सगळं पुण्य हे तर पैशात आहे. गंगेत स्नान करून काय मिळणार आहे? परत तिथे पंडित भेटतील आणि त्यांना पण पैसे द्यावे लागतील. बायको जरा चिडली आणि जवळजवळ ओरडून म्हणाली, तुम्ही जा तर खरं. जरा दान पुण्य केले तर तुमचे काय बिघडेल का? जर तुम्ही आज गंगा स्नान करायला नाही गेला तर गिळायला मिळणार नाही. मग राहा दिवसभर उपाशी. आणि बायकोने किटकिट करायला सुरुवात केली. दानचंदने जरा विचार केला. बायको अशीच आठवडाभर किटकिट करेल आणि वरून जेवायलाही देणार नाही. आणि बाहेर जेवायला गेलो तर पैसे खर्च होतील. आपल्या बायकोला खुश करण्यासाठी तो गंगा स्नान करण्यास तयार झाला आणि बायकोला म्हणाला, अगं बाई, चिडतेस कशाला? मी आजच गंगा स्नान करायला जातो. गंगा घाटावर पंडितांना पैसे द्यावे लागू नये म्हणून त्याने एक पैसा पण आपल्याबरोबर घेतला नाही. तो एवढा कंजूस होता की जायला जायला पैसे खर्च होऊ नये म्हणून तो चालत चालत निघाला. गंगा घाटावर येताच पंडितांना बघून त्याला धडकीच भरली. त्यांना दान दक्षिणा द्यावी लागू नये म्हणून तो गुपचूप तिथून सटकला. त्याने विचार केला, कुठे स्नान करावे? बरं, जिथे हे पंडित नसतील. मग त्याला आठवले की मुर्दा घाटावर कोणीच नसते. तो डायरेक्ट मुर्दा घाटला गेला. त्या घाटात मृत लोकांचे अंत्यसंस्कार केले जात होते. त्याने बाजूने पाहिले. त्याला दूरपर्यंत कोणीच दिसले नाही. मग तो निर्धास्त मनाने गंगेस्नान करण्यास उतरला. त्याची ही कंजूसी पाहून देवालाही हसू आले. याची जरा मस्करी करावी म्हणून ते पंडिताच्या रूपाने तिथे प्रकट झाले. दानचंदने गंगेस्नान केले आणि जसा तो वर आला त्याला समोर पंडितजी दिसले. त्यांना बघून तो खूप घाबरला. पंडिताच्या रूपातील देव म्हणाला, यजमान की जय हो. दानचंदने विचारलं, तुम्ही कोण आहात? पंडितजी म्हणाले, मी संतोषी ब्राह्मण आहे आणि या घाटावरच राहतो आणि देवाचे भजन करतो. दानचंद म्हणाला, हद्द झाली आता. या पंडितांनी हा घाट पण सोडला नाही. पंडित हसून म्हणाला, आम्ही संतोषी ब्राह्मण आहोत. घाटावर तर इतर पंडित पडून राहतात. तुमच्यासारखे यजमान येथेच आमची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. यातूनच आमचा चरित्रार्थ चालतो. पण तुमच्यासारख्या यजमानाने जर वर्षभराची आमच्या भोजनाची सोय केली तर आम्हाला टेन्शन राहत नाही. दानचंद तनतन करून म्हणाला, मी काही नाही करू शकत. पंडित म्हणाला, 6 महिन्याची करा. दानचंद म्हणाला, मी नाही करू शकत. पंडित म्हणाले, 1 महिन्याची करा. दानचंद म्हणाला, मी नाही करू शकत. पंडित म्हणाले, आठवड्याभराची करा. 1 दिवसाची करा. नाही तर 1 वेळेची करा. दानचंद वैतागून म्हणाला, 1 दिवसाची काय, 1 वेळेची सुद्धा मी सोय करू शकत नाही. आता जा येथून आणि तुमचे काम करा. पंडित हसून म्हणाला, तुमच्यावर कसलीही जबरदस्ती नाही. जशी तुमची श्रद्धा, पण तुम्हाला आज काही ना काही द्यावेच लागेल, कारण तुम्ही गंगास्नान केले आहे. पंडित काही ऐकायला तयार नव्हता. मग शेवटी दानचंद म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 1 रुपया दान देतो. पण आता माझ्याजवळ पैसे नाहीत, म्हणून तुम्ही माझ्या घरी येऊन पैसे घेऊन जा. पंडित म्हणाला, ठीक आहे, चलो जान छुटी. असे म्हणत दानचंद चालत चालत घरी पोहोचला. थकून भागून तो घरात आत झोपायला चालला होता तर बाहेरून आवाज आला, यजमान की जय हो. दानचंद आपल्या बायकोला म्हणाला, अगं जा, बाहेर कोण आलं ते बघ. बायको बाहेरून आली आणि दानचंदला म्हणाली, अहो, तुम्ही कुठल्या तरी पंडिताला 1 रुपया देणार असे म्हणाला होता का? दानचंद बोलला, हो ग. का ग? आले ते आहेत आणि बाहेर बसलेत. दानचंद आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आलात का तो? असं कर, त्याला सांग मी आजारी आहे आणि 10-15 दिवसांनी ये असं म्हण. बायकोने पंडिताला असे सांगितले तर पंडित म्हणाले, यजमान आजारी आहेत. दान मिळो अथवा न मिळो, ते बरे होईपर्यंत आम्ही येथेच थांबणार. तुम्ही शिक्षा द्या, मी भिजवून स्वतःला खाईल, पण यजमानांना असं एकटं सोडून जाणार नाही. बायकोने आत येऊन दानचंदला हे सर्व सांगितलं. दानचंद चिडला आणि विचार करू लागला, आता काय करू? कसा या पंडितापासून पिछा सोडू? आणि तो आपल्या बायकोला म्हणाला, जा, मी मेलो असे त्या पंडिताला सांग. बायको बोलली, तुम्हाला एडबीस लागलं का काय? असं कसं सांगू? दानचंद म्हणाला, तू जाऊन सांग तर खरं. मी विश्वास रोखून पडून राहतो, कोणालाही कळणार नाही. बायको रडत रडत बाहेर गेली आणि पंडितला म्हणाली, आत्ताच हे एक्सपायर झाले. पंडित बोलले, अरे देवा, हे काय झालं? यजमानजी मेले. खूप वाईट झालं, पण आता त्यांचे अंतिम संस्कार होत नाही तोपर्यंत मी कसा जाऊ? तुम्ही एकट्या बाई माणूस कुणाला कळवणार?
तुम्ही येथेच बसा, मी आत्ताच गावात जाऊन ही न्यूज सांगून येतो. दानचंदच्या बायकोने त्याला थांबवेपर्यंत पंडिताच्या रूपातील देवाने गावभर ही न्यूज पोहोचवली की दानचंद एक्सपायर झाला. खरोखर लोक जमा झाले. इकडे देव हसत होता. याचा सारखा अडियल आणि जिद्दी माणूस मी पाहिला नाही. 1 रुपया द्यावा लागू नये म्हणून श्वास रोखून झोपला आहे. लोकांनी दानचंदला मृत समजून त्याच्या शवयात्रेची तयारी केली. आता मात्र दानचंदची बायको मोठमोठ्याने रडायला लागली आणि म्हणू लागली, हे जिवंत आहेत, मेले नाहीत. पण कुणीही तिचे ऐकले नाही. दानचंदला बांधण्यात आले आणि त्याची शवयात्रा स्मशानात पोहोचली. इकडे देव हसत होता की किती जिद्दी माणूस आहे. स्मशानात दानचंदला जाळण्याची तयारी सुरू झाली. त्याला सरणावर झोपवण्यात आले. तरीही दानचंद हा श्वास रोखून चुपचाप पडून राहिला होता, कारण पंडितला कळू नये तो जिवंत आहे म्हणून. आता त्याला जाळणार होते तरी त्याने हू की चू केले नाही, कारण पंडितला कळेल तो जिवंत आहे म्हणून. देवाने विचार केला, हा कंजूस दानचंद मरेल पण 1 रुपया पण देणार नाही. मग देव हा गावकऱ्यांना म्हणाला, मी यजमानच्या कानात काही मंत्र बोलतो, म्हणजे यांना मोक्ष मिळेल. देव हे दानचंदच्या कानात म्हणाले, दानचंद, मी वैकुंठातून आलो आहे तुझे कल्याण करण्यासाठी. वरदान म्हणून काहीतरी माग. साक्षात देव आहे असे समजून दानचंदने डोळे उघडले आणि पण पंडिताला पाहून परत त्याने डोळे मिटले. परत देव वैतागून दानचंदच्या कानात म्हणाले, अरे बाबा, मी साक्षात विष्णू आहे, वैकुंठातून आलो आहे तुझे कल्याण करण्यासाठी. वरदान म्हणून काहीतरी माग. मग शेवटी दानचंद म्हणाला, तेवढा 1 रुपया सोडून द्या. देवाने मात्र डोक्याला हात लावून घेतला. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.